नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार. परत एकदा आपल्या समोर एक विषय घेऊन आलो, एक व्हिडिओ घेऊन आलो एका विषयाचा. तुम्ही थंबनेलला पाहिलं ना, थंबनेलला जे पाहिलं ना तोच व्हिडिओ, तोच प्रसंग, त्याच सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडायचा प्रयत्न करील आणि ते आपल्याला आवडेल पण. काय आहे ना, जो तुम्ही थंबनेलला बघितलं, रखेल आणि बायको यातला फरक, डिफरन्स. रखेल हा शब्द पूर्वी खूप चालायचा. ज्या टायमाला कमीत कमी 200-300 वर्षाचा काळ असू शकतोय किंवा त्याच्याही मागं हा काळ सुरू असू शकतोय. पण आपल्याकडं हा काळ आता ह्या शतकामध्ये हा रखेल शब्द थोडा कमी झाला. कमी झाला म्हणल्यापेक्षा मोडकळीस आला, दुर्मिळ झाला. आता तो रखेल शब्द वापरातच राहिला नाही म्हणलं तरी चालल. रखेल शब्द त्या काळी चालायचा, तो काळानुरूप कमी होत 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 कमी झाला आहे. ध्यानात सगळ्याचे आहे, माहीत सगळेला आहे, पण तो कमी झाला. त्यातला पावर कमी झाला, ते वर्तन कमी झालं. त्यानंतर मधल्या काळामध्ये एक वेगळा शब्द आला, जरा अजब वाटन तुम्हाला ऐकायला. रखेल शब्द माग पडला आणि त्याच्या पुढं शब्द आला थोडा वेगळा आहे. तो शब्द आला रंडी. एका बादशाह, राजा रंडी ते वेगळे, राजा रंडी ते वेगळे, पण हा नवीन शब्द मधातच घुसला, रंडी. रखेल लुप्त झाला शब्द, नंतर रंडी शब्द आला. रंडी दम आहे ना जरा, रखेल ह्या शब्दापेक्षा कसा झाला हा रंडी. दम आला त्या शब्दात, थोडा दम. रखेल माग पडला आणि रंडी शब्द उमलून आला, फुलून आला, बहरून आला. आणि रंडी शब्द रखेल तरी कमी जणाला माहित असेल. आताची नवीन थळ जे आहे ना, यंग जनरेशन जे आहे ना, जे आताचे नवटे पोर आहे ना, यायला रखेल शब्द जेमतेम आता 50% आठवत असेल, समजत असेल, किंवा कमी पण झालं असेल त्याचं प्रमाण रखेल शब्दाचं. पण रंडी, रंडी बहादर, रंडी हा शब्द तेव्हापासून सुरुवात झाला मधल्या काळात. रंडी कसं वाटतं शब्द? धनगट आहे ना, दम आहे ना शब्दामध्ये, रंडी शब्दामध्ये. आणि तो सुद्धा शब्द आताच्या काळात अजूनही लुप्त पाहून राहिला, अजूनही मागा पडल्यासारखा झाला. आता रंडी बी शब्द एवढा पाहिजे तेवढा प्रचलित राहिला नाही, रखेल माग गेला. त्याच्यानंतर रंडी सुद्धा आता माग पडत पडत चाललाय. आता नवीन एक शब्द, नवीन शब्द आला, तो लय प्रचलित झाला. तुम्ही माणसाने हो बाबा त्याच्याशी निगडीत लावून राहिले का? पण निगडीत नाही, पण तो आला, त्यालाच अनुषंगानं आला. वाम मार्गानं जाणारा शब्द तुम्ही गण त्याला चांगल्या पद्धतीत घेत असन, पण आहे तर त्याचा मार्ग थोडा वेगळाच. तो शब्द कोणता आला? पिल्लू. आता ए ते माझं पिल्लू आहे, म्हणजे याचं पिल्लू आहे, म्हणजे ते खराब शब्द. खराब, ते समोरचं आहे ना, ते माझं पिल्लू आहे म्हणजे ते ज्याला म्हणून राहिला ते खराब आहे. पिल्लू गेला तो पहिला शब्द रखेल, नंतर रंडी, आता आला पिल्लू. ह्यो पिल्लू त्याच जोडीतला आहे बर का, फक्त पायऱ्या उतरत उतरत खाली आला, हाय त्याच लाईनचा.
तुम्ही म्हणसाना आम्ही आमच्या बायकोला बी म्हणतो पिल्लू, ते तुमचं पिल्लू तुमच्या मर्यादित झालं, तुमचं पिल्लू तुमच्या घरातलं झालं. पण हे पिल्लू, याचं बी पिल्लू त्याचं बी पिल्लू, सगळं जिकडं तिकडं पिल्लू झालं, हे व्यवस्थित नाही. चला येऊ आपण तिथपर्यंत. पण एकदा परत आता सांगतो, आपला विषय होता बायको आणि रखेल. ह्या विषयाकडे वळू. बायको त्या सगळ्या शब्दाला मातीत मिसळवणारा शब्द आहे बायको. त्या शब्दाला बन द्यायला दफन करून मातीत गाडून त्याच्यावर ठाण मांडून बसणारा शब्द आहे बायको. आणि खरंय, बायको शब्दामध्ये एक वेगळाच अंगार आहे, एक वेगळंच काय म्हणता येईल त्याला, एक वेगळंच प्रमाण आहे, एक वेगळंच माप आहे, एक वेगळीच गुरमी आहे, एक वेगळंच मोठेपण आहे, एक वेगळाच स्वाभिमान आहे, एक वेगळाच गर्व आहे बायको शब्दामध्ये. सहज नाही ती बायको. पत्नी, मालकीन, घरवाली, कितीही उपमा दिल्या ना त्या शब्दाला तर कमीच पडतील. इतकं पवित्र शब्द आहे. आणखी काय सांगू, बायको शब्द हा सगळ्या शब्दापेक्षा पवित्र शब्द आहे. आणि त्याच्यात इतकी पवित्रता आहे, तुम्हाला त्याचं मोजमाप आला असेल, तुम्ही ते उपभोगला असेल, तुम्हाला ते समजलं असेल, तुम्ही ते जाणून घेतलं असेल की वडाच्या झाडाला धाग्याच्या दोऱ्याच्या चक्रा मारून 7 जन्मी फक्त हाच पती मला दे, हाच नवरा मला दे, हे आशीर्वाद जे मागू शकते ती फक्त बायको. तीच मागू शकते की हाच नवरा मला दे. ते पिदाड्या आसन, गांजाड्या आसन ही गोष्ट वेगळी, पण तीच फक्त हे एक नवस करू शकते की बा मला हाच नवरा दे. कारण याच्याशी माझं नातं आता चांगलं घट्ट झालेलं आहे. मी त्याच्या वाचून जगू शकत नाही, तो माझ्या वाचून जगू शकत नाही. ज्या वेळेस हे एकमेका वाचून जगू शकत नाहीत, ज्या वेळेस यायचं नातं घट्ट होतं, अतूट होतं, त्यावेळेस हे एकमेकाशिवाय राहू शकत नाही. थोडी कुणकुण जरी, थोडं तरी आपल्याला वेगळं वाटायला लागलं, कणकण वाटायला लागली, तुम्हाला लगेच म्हणणार उठा दवाखान्यात जाऊ. का तुम्ही पण बायकोला काही, पत्नीला, घरवालीला, मालकिनीला थोडं काही जर झालं, लगेच तुम्हाला उत्स्फूर्तता वाढते. ए बापा उठ, दुखणं लांबून घेऊ नको, दवाखान्यात जाऊ. मग पैसे किती लागो, पैशाची ह्या पती पत्नीच्या प्रेमापुढं पैशाला कुठलीच जागा नाही, कुठलंच ठिकाण नाही, कुठलंच माप नाही. एकमेकाच्या प्रेमापोटी, एकमेकाच्या संसार गाड्यापोटी, एकमेकाच्या अतूट नात्यापोटी लाखाचं कर्ज झालं तरी लाखाचं कर्ज दोघं एकमेकाच्या विचारानं फेडायची सुद्धा हिंमत ठेवतात. गर्वाची गोष्ट आहे की बायको नवऱ्याला हक्कानं कुठलंही काम, नवरा सुद्धा हक्कानं बायकोला कुठलंही काम सांगतो. कारण एका गाडीचे 2 चाकं आहे, एक जरी कोलमडलं तर त्यांचा संसार गाडा चालत नाही. लेकरं, बाळ, कुटुंब हे फक्त पती पत्नीच्याच सावलीत राहू शकतात. पती पत्नीच्या, हे मी पहिलं सांगितलं ना, हे चोचले, पूर्वीच्या लोकांचे बी चोचलेच होते. हा चोचलाय रखेल, चोचलाय, दुसरं काहीच नाही. रंडी चोचलाय, दुसरं काहीच नाही. पिल्लू चोचलाय, दुसरं काहीच नाही. या शब्दामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये. हे आईसकांडी सारखी गोष्ट आहे. आईसकांडी खाता 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 सर्व काही
कलर 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 गुळचिटपणा सगळा खाऊन घ्यायचा आणि नंतर ती काडी आणि त्याला राहिलेला थोडाफार बर्फाचा ढवळट व्हाईट व्हाईट गोळा फेकून द्यायचा की त्याच्यात चव राहिली नाही. काऊन फेकला जातो गोळा? आईस कांडीचा असल किंवा तो लाल आईस गोळा, सगळ्याला माहिती आहे. आईस गोळा प्रत्येक जणाला माहिती आहे. तो काऊन फेकला जातो की त्याच्यावर जे टाकलेलं असतं लिक्विड, गोड मिठास असणारं कलरमध्ये, त्या कलरच्या काय म्हणतो आपण, त्या कलरमुळं का त्या कलरच्या गोडीमुळं त्याला चोखून 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 मस्त मजा घेऊ घेऊ वापर केला जातो, खाल्ल्या जातो. पण जेव्हा त्यातला गोडवा आटपून जातो तेव्हा त्याला फेकून दिलं जातं की फळ ते अशी काय घेणं देणं नाही राहिलं. त्यातलेच हे गोष्ट आहे. रखेल, रंडी, पिल्लू, अजून भविष्यात आता कोणते कोणते शब्द येतात नाही सांगता येणार. पाहू आपण कोणते येतात ते, नंतर येतीनच आपल्या कानावर. पण हे गोष्ट आहे का नाही, बायको आणि नवरा वेगळी गोष्ट आहे. त्याचं प्रेमच वेगळं, त्याचं एकमेकाचं नातंच वेगळं. ह्या बाकीच्या गोष्टी त्याला धरून जमत नाही. विषय होता आपला की रंडी आणि बायको यातला फरक, साधा फरक आहे. आणि आपण त्या विषय घेऊ बी नाही. जरी थंबनेलला तुम्ही वाचलं चांगली गोष्ट झाली, तुम्ही व्हिडिओ पण पाहून राहिले चांगली गोष्ट झाली. पण ते जुने शब्द आहे ना, आपल्याला काहीच घेणं नाही. सहज म्हणून तुमच्या समोर आणला विषय की रंडी रखेल हे आता निघलेलं हे टिल्लून पिल्लून चिल्लून चिव 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 काही फायद्याचं नाही. या पती पत्नीच्या प्रेमापुढं हे सगळं तुच्छ मानले गेलेलं आहे. तुच्छ, खरंय तुच्छ. पत्नीचा आपण वाजत गाजत आणू शकतो, बायको डीजे लावून आणतो आपण. डीजे लावून 1500 लोक येत नटून थटून कणगुळी धरून मस्त दुपाट्याला पदर बांधून तिचा शाल हिंडत चक्रा मारत सगळ्या वर अडलं नमस्कार 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 सगळ्याला बुंदी चारून 1000 लोक आहेत घेऊन येतो. ती पण येते गर्वानं. हा साधी नाही, माग लागून येईल नाही, माग लागून येईल. हे तुच्छ खेळ ही गर्वाने येते, स्वाभिमानाने येते. बायको आहे मी सांगताना पहा कधी आली तर नाव कसे घेतात पहा. पाटलाची पत्नी, मालकीन अशी त्याची नावं घेण्याची तरा असते. आणि खरी येते गर्वाने येते ती तुमच्या पाठीमागं पायावर पाय ठेवून. तुम्ही जिथं पाय ठेवसान तिथं मी सुद्धा पाय ठेवीन. आणि ती फक्त बायकोच पाय ठेवू शकते. अशा रंड्यान फंड्यान अशा हे गंदगी नाही पाय ठेवू शकत. ही गंदगीच म्हणता येईल या गोष्टीला. तुमच्या भाषेत तुम्ही काय म्हणता नाही सांगता येणार. पण खरंय बायकोची जागा ह्या गोष्टी नाही घेऊ शकत. ते श्रद्धा आहे, ते सर्व काही एक मोलाचं ठिकाण आहे. अनमोल शब्द आहे बायको आणि नवरा. विचार नाही करायचा या बाकी गोष्टीचा, या नात्यात नाही. हे नातं एका धाग्याला बांधलेलं पवित्र नातं आहे. हे तर या सोला बांधून बी आणल्या ना या बाया. आता या तुमचं पाथीन की हा किती पाण्यात आहे आणि तुम्हाला कवाशिक चटका देते आणि ढुंगावर लात मारून पुन्हा पळून जातील. आणि तिसऱ्या संगच ती रखेल आणि ते रंडीन ती पिल्लू आहे ना, ते पिल्लू कवाशिक कोणाच्या बी बगलात धसन तर पत्ता बी लागणार नाही. पण पत्नीचं तसं नाही. पत्नी गर्वाने जायचं बी असले तर तुमची वाटच लावून, हा तुमचं तिचं जर झालं जर सक्तीड बेंग 498 करून तुमची वाटच की मी बी जे दुःख सहन करीन त्याच्यापेक्षा 1000 पटीन तू बी दुःखी होशील. साधा खेळ नाही, हे पवित्र नातं आहे, प्रेमाचं नातं आहे, पती पत्नीचं नातं आहे, अनमोल नातं आहे. फुलासारखं उमलल्या जाणारं, कळी कळीनं उमलल्या जाणारं नातं आहे. याला साधं समजायची गोष्ट नाही. हे चिल्लर या भोपळ्याच्या पात्रा जाऊ द्या,
काय खरं नाही यायचं. हे जिंदगी बर्बाद करणाऱ्या भोपळ्याच्या पाचरा आहे. लय जण वायले, मातीत गेले याच्या पायी. लोकांचे बंगले गेले, लोकांचे जमिनी गेले. 100 एकरावाले 5 एकरावर आले. या रखेलमुळं, या रंड्यामुळं, या पिल्ल्यामुळं. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर फक्त एवढ्यासाठी आणला की भाऊ रखेल, रंडी आणि पिल्लेन ढिल्लेन बिल्लेन हे नाही चिलबिले, हे तुम्हाला बर्बाद करून टाकतील. तुम्ही बर्बाद होऊ नका. माणूस जन्म एकदाच भेटलाय म्हणून त्याचा पूर्ण आस्वाद घ्या, पूर्ण स्वाद घ्या. कशासाठी एकदा जाणून घ्या की आपल्याला विधात्यानं माणूस कशासाठी बनवलंय. एकदा विचार करा. ह्या गोष्टीसाठी नाही बनवलं आपल्याला. नको दूर, आपण या गोष्टीपासून दूर अलिप्त राहिलेलं बरं. बरोबर बोललो ना मी. तुम्हाला काय वाटलंय, मी जे सांगितलं यातून तुम्हाला काय वाटलंय, फक्त एकदा अवश्य कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला समजन. बरोबर ना. आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, हे एखाद्या मित्राला सुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कसं वाटलं एकदा अवश्य सांगा. धन्यवाद.